शाळकरी मुलाने मित्राचा केला भोसकून खून, कारण ऐकूनच हादरून जाल. अहिल्यानगर मधील सत्य घटना. आपला भारत देश शेतीप्रधान देश असून चांगला सांस्कृतिक वारसा लाभल्यामुळे एकत्र कुटुंबात मुलांच्यावर चांगले संस्कार केले जायचे. कुटुंब प्रमुखांचे सर्वांच्यावर जरब असायचे. सर्व कुटुंब सुख दुःख वाटून घ्यायचे. किती मोठी संकट आली तरी त्यांचे काही वाटत नसायचे. परंतु आता गेली काही वर्षापासून कुटुंबातील मुलांच्यावर चांगले संस्कार आपोआप व्हायचे. हल्ली मात्र आईबाप आणि मुलगा मुलगी असे चौकोनी कुटुंब झाले. मुलांच्यावर संस्कार करायला कोणालाही वेळ नाही. लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला की आई बाबांची जबाबदारी संपते अशी त्यांची भावना झाली. मोबाईल टीव्हीचे व्यसन ज्या मुलांना जडते ते सुटता सुटत नाही. अशा वेळी पालकांनी सवड काढून मुलांना शिकवले पाहिजे. फार पूर्वी अमेरिका आणि इंग्लंड या देशामध्ये शाळकरी मुलं एकमेकांना किरकोळ नावावरून दप्तरात घालून आणलेले पिस्तूल मित्रांच्यावर रोखून त्याला जागीच ठार मारतात. अशा प्रकारच्या घटनाही आता आपल्या राज्यात आणि आसपास घडू लागलेल्या आहेत. अहिल्यानगर शहरामध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबातील वाद इतका विकोपास गेला की एका कुटुंबातील अल्पवयीन मुलाने एक दिवस शाळेत येताना चाकू सोबत आणला. शाळेत आल्यावर संधी मिळताच चाकू आणलेल्या मुलाने त्या मुलास शाळेच्या आवारातच भोसकून ठार केले. अशी वेदनादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली. त्याचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अहिल्यानगर शहरातील कावलारू कॅम्प सर्जेपुरा येथे तन्वीर सिकंदर शेख वय वर्ष 38 हे कुटुंबियांच्यासह राहतात. त्याच्या कुटुंबामध्ये आई वडील बहीण पत्नी मुलगा मेहमूद व भाचा हे सर्वजण एकत्रितरित्या राहतात. तन्वीर हे मोटरसायकल मेकॅनिकल असल्याने त्यांचे सर्जेपुरा येथे रंगभवनामध्ये टू व्हीलर मोटरसायकल दुरुस्तीचे गॅरेज आहे. तन्वीर यांचा मुलगा मेहमूद वय वर्ष 15 हा बागडपट्टी येथील सीताराम सारडा विद्यालयामध्ये इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी अथवा शाळा सुटल्यावर तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी मेहमूद हा त्याच्या आजोळी तन्वीर शेख यांच्या सासू सूर्या सलीम शेख यांच्या घरासमोरच बऱ्याचदा क्रिकेट खेळत असे. त्या खेळण्यावरून सर्जेपुरा परिसरामध्ये राहणारे वसीत हमीद शेख यांच्या कुटुंबाशी त्यांचा नेहमी वाद होत असे. बऱ्याचदा वसीम शेख तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर लोक हे तन्वीर शेख यांच्या घरी भांडायला येत असे. त्यावेळी ते त्यांना म्हणायचे की तुमच्या मुलाला समजावून सांगा, नाहीतर त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी ते वरचेवर देत होते. ते नेहमीच धमकी देत असल्याने तन्वीर शेख यांची बहीण तबस्सुम नूर शेख यांनी 2024 साली तोपखाना पोलीस ठाण्यात मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल वसीम हमीद शेख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. तेव्हापासून दोन्ही शेख कुटुंबातून विस्तव जात नव्हता. बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी सारडा विद्यालयात इयत्ता 10वीची परीक्षा असल्याने दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास मेहमूद पेपर देण्यासाठी शाळेत गेला होता. त्यावेळी तन्वीर शेख आणि त्यांचा मेहुणा शहानवाज हे दोघे जण सर्जेपुरा येथील त्यांच्या गॅरेज मध्ये काम करत होते. त्याच वेळी शहानवाजच्या मोबाईलवर हाशिम सय्यद याचा फोन आला. त्याने फोनवरून कळवले की मी रामचंद्र खुंट येथून जात असताना सीताराम सारडा शाळेमध्ये खूप गर्दी झाली होती. मी शाळेत जाऊन पाहिले असता तुमचा भाचा मेहमूद याला शाळेमध्ये खूप मारले असून त्याचे खूप तर रक्त पडलेले आहे. हाशिम सय्यद यांनी सांगितलेली माहिती खरी की खोटी हे बघण्यासाठी तन्वीर शेख आणि त्याचा मेहुणा शहानवाज हे दोघे जण शाळेकडे निघाले. दरम्यान तन्वीरने मेहुणा शहानवाज याला सांगितले की तू मुलगी सुमय्या हिला शाळेतून घेऊन या. मेहमूद हा जबरी जखमी झाल्याने त्याला शाळेतील शिक्षकांनी रामकृष्ण कुलकर्णी आणि अमोल कदम यांनी सिव्हिल हॉस्पिटलला नेले होते. ही माहिती तन्वीर यांना मिळाल्याने ते सरळ शाळेत न जाता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले. तसे त्यांनी त्यांचा मेहुणा शहानवाज यालाही सांगितले होते. तन्वीर शेख हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी मेहमूदला पाहिले असता त्याच्या पोटावर डोक्यावर चाकूने वार करण्यात आलेले होते. मेहमूद याला हॉस्पिटलला आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि तो मयत झाल्याचे घोषित केले. तन्वीर हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी आणि मेहुणा शहानवाज त्या ठिकाणी आले होते. मेहमूद मयत झाल्याचे कळल्यावर त्याने एकच आक्रोश केला. थोड्या वेळात
स्वतःला सावरत तन्वीर यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की दिनांक 25 जून 2025 रोजी 10वीचा पेपर असल्याने मेहमूद 2:30 वाजता शाळेत गेला होता. 3:30 वाजता शाळेची मधली सुट्टी झाली. त्यावेळी मेहमूद शाळेच्या पोर्च मध्ये होता. दरम्यान क्रिकेटच्या कारणावरून नेहमीच तन्वीर शेख यांच्या कुटुंबाशी वाद घालणाऱ्या कुटुंबातील जावेद याने मेहमूदला मारहाण करून त्याच्या पोटावर आणि डोक्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात मेहमूद जबर जखमी झाल्यानंतर जमिनीवर कोसळला होता. शाळेतल्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर शाळेचे शिक्षक रामकृष्ण कुलकर्णी अमोल कदम धावतच त्या ठिकाणी आले. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने मेहमूदला उचलून एका वाहनात ठेवून जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलला आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. सिव्हिल हॉस्पिटलकडून या घटनेची खबर तोफखाना पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट आदींनी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. मयत मेहमूद यास बघून डॉक्टरांशी चर्चा केली. मयताचा पंचनामा करून ते सर्वजण घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयताचे पीएम केले. पोलिसांनी मयत तन्वीर सिकंदर शेख वय वर्षे 38 यांची रितसर फिर्याद घेतली. जावेद याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 664/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याला बाल सुधार गृहात पाठवले. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, पूनम श्रीवास्तव, हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट, कॉन्स्टेबल सतीश खोमने पुढील तपास करत आहेत.